महाराष्ट्र क्रीड़ा मंडल और नवचैतन्य स्पोर्ट फाउंडेशन द्वारा आयोजित एक विशेष समारोह में विदर्भ के उन चेहरों को सम्मानित किया गया जो पर्दे के पीछे रहकर भविष्य के खिलाड़ी तैयार कर रहे हैं। आइए देखते हैं इस गौरवशाली समारोह की एक झलक। नागपुर में खेल के प्रति समर्पित व्यक्तित्व भाऊ काणे की जयंती के अवसर पर खेल सम्मान समारोह का आयोजन किया गया। इस कार्यक्रम के जरिए विदर्भ के उन कोचों को सलाम किया गया जिन्होंने खेल के मैदान पर पसीना बहाकर नए चैंपियंस तैयार किए। समारोह में किक बॉक्सिंग कोच गणेश पुरोहित, खो खो कोच महेंद्र पाटिल और एथलेटिक्स कोच शमशेर खान को विशेष पुरस्कार से नवाजा गया। इन प्रशिक्षकों ने न केवल शहरों में बल्कि ग्रामीण इलाकों में भी खेल संस्कृति को मजबूत करने और प्रतिभाओं को निखारने में अहम भूमिका निभाई है। इस अवसर पर नागपुर की मेयर नीता ठाकरे ने शिरकत की और सभी पुरस्कार विजेताओं को बधाई देते हुए उनके उज्जवल भविष्य की कामना की। आज या कार्यक्रमाला या ठिकाणी येत असताना म्हणजे पहिल्यांदा विशाखाताईशी बोलणं झालं, मग नंतर प्रवीण भाऊनी फोन केला दटके साहेबांनी की तिथं जायचं आहे कार्यक्रमाला। मग विशाखाताईंनी स्मरणिका भाऊसाहेबांचं पुस्तक आणून दिलं। थोडी माहिती होती, नंतर त्या पुस्तकामुळे अधिक माहिती मिळाली आणि मग लक्षात आलं की शहरात खेळाची जी काही मैदानं आहेत, म्हणजे आज घडीला महापौर म्हणून काम करत असताना या शहरामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक विषय समोर येतोय की 75वं वर्ष नागपूर महानगरपालिकेचं आहे आणि त्यामुळे या शहरातील अनेक बगीचे, म्हणजे त्यांनी तर आकडा मोठा सांगितला, माझी ताकदही होत नाही समोर सांगायची, पण वर्ष 75वं आहे म्हणून किमान 75 ते बगीचे आणि 75 खेळाची मैदानं जी आहे ती अत्यंत उत्कृष्टपणे तयार करायची। ही मैदानं तयार करायची म्हटल्यावर ताईंशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा लक्षात आलं की भाऊसाहेबांचा मोठा वाटा, यातली अनेक मैदानं राखून ठेवण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे। आपल्याशी बोलताना मी एवढंच म्हणेन, आता ताईंना सांगितलं की ही गोष्ट खरी आहे, अनेक कार्यक्रम पूर्ण वेळ थांबून पाहायचे ऐकायचे असले तरीसुद्धा नाईलाज होतो, ज्या पदावर माणूस राहते त्याच्यामुळे थोडीशी व्यस्तता येते आणि त्याच्यामुळे पूर्ण वेळ थांबता येत नसलं तरीसुद्धा मला अतिशय मनापासून आनंद होतो की भाऊंसारखं जे व्यक्तिमत्व आहे, जे खेळासाठी सर्वच्या सर्व, म्हणजे आता दादांनी म्हटलं खो खो केली आहे काही, म्हणजे खो खोसाठी काहीही असं आता ठेवता येतं फोनमध्ये, तेच जगणं भाऊचंही होतं आणि खेळासाठी काहीही। कार्यक्रम में बड़ी संख्या में खेल संगठनों के पदाधिकारी और खिलाड़ी मौजूद रहे जिन्होंने खेल के प्रति अपने इस जुनून को और भी मजबूती से आगे ले जाने का संकल्प लिया।